नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओवर। तर आज आपण बघणार आहोत हिंदीचा पार्ट 4। याआधी आपण 3 पार्ट अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही बघून घ्यावे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। अशी सरासरी आपली 120 प्रश्नाची आणि प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक पॅटर्नचा आपला प्रश्न आपण घेतलेला आहे, त्यावर प्रॅक्टिस होईल। आणि याच्या पुढे पण व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो, पार्ट 5 पार्ट 6 असे कंटिन्यू व्हिडिओ येत राहणार आहे। तर आपली सरासरी भरपूर चांगला आपला अभ्यास होणार आहे आपल्या परीक्षेपर्यंत। तर व्हिडिओला पूर्ण सुरू करूया आपण। तर प्रश्न क्रमांक 1 बघूया। प्रश्न क्रमांक 1। एक शिक्षक कक्षा में संप्रेषणात्मक भाषा शिक्षण अपनाता है, परंतु मूल्यांकन केवल व्याकरणिक शुद्धता पर करता है। यह किस पेडागोजिकल विरोधाभास को दर्शाता है? ऑप्शन ए रचनावादी विरोधाभास, ऑप्शन बी उद्देश्य मूल्यांकन असंगति, ऑप्शन सी भाषिक विविधता उपेक्षा, ऑप्शन डी संरचनात्मक अतिशयता। तर मित्रांनो, आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे। असे आपण हिंदीचे 30 प्रश्न घेणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करत चालायचं आहे, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल, आपला एक सराव होईल आणि 30 प्रश्नाचा एक पेपर दिल्यासारखं आपली प्रॅक्टिस होईल मित्रांनो। आणि शेवटला आपल्याला सांगायचं आहे की किती गुण आपल्याला आलेले आहेत 30 पैकी ते। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी उद्देशो मूल्यांकन असंगती। ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे। विश्लेषण बघूया मित्रांनो, प्रश्न बघून घ्या। विश्लेषण दिलेलं आहे आपल्याला। संप्रेषणात्मक दृष्टिकोण का उद्देश्य अर्थ निर्माण है, पर मूल्यांकन केवल व्याकरण पर हो तो उद्देश्य और मूल्यांकन में असंगति होती है। तर मित्रांनो, हा विश्लेषण दिलेला आहे आणि हा प्रश्न राहणार आहे। तर व्यवस्थित बघा, अभ्यास चांगला करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर ही सीरीज तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 बघूया। यदि विद्यार्थी शुद्ध उच्चारण कर सकता है पर अर्थ ग्रहण नहीं कर पा रहा, तो हिंदी शिक्षण में किस कौशल का अभाव माना जाएगा? ऑप्शन ए भाषिक प्रवाह, ऑप्शन बी श्रवण बोध, ऑप्शन सी वाचन यांत्रिकता, ऑप्शन डी ध्वन्यात्मक चेतना। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 2चं काय राहणार आहे। मित्रांनो, ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये वाई यस टाईप करायचं आहे, यस, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो श्रवण बोध, ऑप्शन बी। प्रश्न बघा, यदि विद्यार्थी शुद्ध उच्चारण कर सकता है पर अर्थ ग्रहण नहीं कर पा रहा, तो हिंदी शिक्षण में किस कौशल का अभाव माना जाएगा? तर उत्तर आपला श्रवण बोध। विश्लेषण बघूया। अर्थ ग्रहण न कर पाना श्रवण बोध की कमजोरी दर्शाता है, न कि केवल उच्चारण या ध्वनी ज्ञान। लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 बघूया। मित्रांनो, थोडक्यात विश्लेषण बघत आहोत आपण आणि थोडक्यातून आपल्याला खूप सारं घ्यायचं आहे। तर आपण जर प्रत्येक प्रश्नावर जर डीपमध्ये विचार केला तर प्रत्येक प्रश्नाला 5 ते 10 मिनिट लागतील मित्रांनो। असा आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन देण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून शॉर्टमध्ये विश्लेषण देत आहे मित्रांनो। त्यामधून तुम्हाला खूप सारं घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 3। कक्षा में स्थानीय बोली को सीखने की प्रक्रिया में शामिल करना किस सिद्धांत से जुड़ा है? ऑप्शन ए व्यवहारवादी, ऑप्शन बी संरचनावादी, ऑप्शन सी सामाजिक सांस्कृतिक, ऑप्शन डी अनुकरणात्मक। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 3ची। आणि एक 30 प्रश्नाचा पेपर सराव केल्यासारखं आपल्याला या व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचं आहे मित्रांनो। उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सामाजिक सांस्कृतिक। प्रश्न बघा, कक्षा में स्थानीय बोली को सीखने की प्रक्रिया में शामिल करना किस सिद्धांत से जुड़ा है? तर याचं उत्तर राहणार आहे सामाजिक सांस्कृतिक। का राहणार आहे ते बघू आपण। भाषा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ में विकसित होती है, इसलिए स्थानीय बोली का उपयोग इस सिद्धांत से जुड़ा है। तर मित्रांनो, हे गोष्ट पण लक्षात ठेवायचं आपल्याला, सामाजिक आणि सांस्कृतिकचा सिद्धांत। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4। एक छात्र व्याकरण के नियम जानता है पर लेखन में प्रयोग नहीं कर पाता, यह किस तरह की समस्या है? ऑप्शन ए संज्ञानात्मक, ऑप्शन बी अनुप्रयोगात्मक, ऑप्शन सी भावात्मक, ऑप्शन डी स्मृतिगत। तर कोणतं असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ते सांगायचं आहे। इस सवाल का जवाब आपको हमारे कमेंट सेक्शन में देना है दोस्तों। ABCD। इस सवाल का जवाब रहने वाला है ऑप्शन क्रमांक बी पर्याय क्रमांक बी राहणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अनुप्रयोगात्मक। तर का राहणार आहे हे विश्लेषण थोडक्यात बघूया। ज्ञान है पर प्रयोग नहीं हो रहा, यह अनुप्रयोग ॲप्लिकेशन स्तर की समस्या आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, अनुप्रयोगात्मक म्हणजे ॲप्लिकेशन लेवलची समस्या आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5। हिंदी भाषा को ज्ञान का साधन मानने का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए परीक्षा सफलता, ऑप्शन बी साहित्यिक अभिरुचि, ऑप्शन सी चिंतन एवं अभिव्यक्ती विकास, ऑप्शन डी व्याकरण दक्षता। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे आपला आणि प्रश्न क्रमांक 5चं काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे कमेंटमध्ये। मित्रांनो, जर तुमचा सराव होत जात असेल, तुम्हाला ही सिरीज आवडत असेल, आपण ज्या प्रकारे व्हिडिओ बनवत आहोत ते तुम्हाला आवडत असेल, तर नक्की आपला प्रतिसाद द्या मित्रांनो। काय चांगले शब्द आमच्याबद्दल बोलता येईल आणि काय त्रुटी आमच्यामध्ये आहेत ते आम्हाला सांगा मित्रांनो, त्यावर आम्ही काम करू आणि अजून आमच्यामध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करू। उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चिंतन एवं अभिव्यक्ति विकास। का राहणार आहे ते बघू आपण। भाषा केवल विषय नहीं बल्कि सोचने और अभिव्यक्त करने का माध्यम है। लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6। यदि शिक्षक केवल पाठ्यपुस्तक के प्रश्न उत्तर पर निर्भर है तो यह किस कमी को दर्शाता है? ऑप्शन ए सृजनात्मकता अभाव, ऑप्शन बी समय प्रबंधन,
ऑप्शन सी भाषिक अनुशासन, ऑप्शन डी मूल्यांकन पारदर्शिता. सांगायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 6चं उत्तर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए सृजनात्मकता का अभाव. विश्लेषण बघूया. केवल पुस्तक पर निर्भरता सृजनात्मक और आलोचनात्मक सोच को सीमित करती है. बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न बघा, लक्षात ठेवा. आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला जॉब स्टेशन आर या नावाने फॉलो आहे, तिथे जाऊन फॉलो करा. ही PDF तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. कौन सा मूल्यांकन सीखने के दौरान सुधार हेतु सबसे प्रभावी है. कौन सा मूल्यांकन सीखने के दौरान सुधार हेतु सबसे प्रभावी है. ऑप्शन ए समापन मूल्यांकन, ऑप्शन बी मानकीकृत परीक्षण, ऑप्शन सी निर्माणात्मक मूल्यांकन, ऑप्शन डी निदानात्मक परीक्षण. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. काय राहणार आहे या प्रश्नाचं. आणि हा व्हिडिओ थोडं तुम्हाला कसं वाटत आहे, म्हणजे इझी, मॉडरेट का हार्ड कसा वाटत आहे तुम्हाला, ते पण आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. प्रश्नाचं उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी निर्माणात्मक मूल्यांकन. का राहणार आहे ते बघूया. विश्लेषण बघा. निर्माणात्मक मूल्यांकन सीखते समय फीडबॅक देकर सुधार में मदत करता है. तर मित्रांनो बघा, फीडबॅक देकर सुधार में मदत करता है. तर तुम्ही पण तुमचा फीडबॅक चांगला द्या आम्हाला, म्हणजे आम्ही आमच्यामध्ये पण सुधार आणण्याचा प्रयत्न करू. लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे ते. प्रश्न क्रमांक 8. बालक की भाषा त्रुटियों को तुरंत सुधारना की सिद्धांत के विपरीत है. ऑप्शन ए व्यवहारवाद, ऑप्शन बी प्राकृतिक अधिगम, ऑप्शन सी अनुकरण, ऑप्शन डी अभ्यास सिद्धांत. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो प्राकृतिक अधिगम. विश्लेषण बघूया. प्राकृतिक अधिगम में त्रुटियां सीखने का हिस्सा मानी जाती है. तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्रुटियां शिकण्याचा हिस्सा मानल्या जाते म्हणते प्राकृतिक अधिगममध्ये. प्रश्न क्रमांक 9. पठन का उद्देश्य अर्थ निर्माण है. पठन का उद्देश्य अर्थ निर्माण है न कि शब्द पहचान. यह कथन किस दृष्टिकोण से जुड़ा है. ऑप्शन ए यांत्रिक, ऑप्शन बी संरचनात्मक, ऑप्शन सी समग्र, ऑप्शन डी व्याकरणिक. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी समग्र. तर विश्लेषण बघूया. का समग्र दृष्टिकोण पठन को अर्थ निर्माण की प्रक्रिया मानता है. लक्षात ठेवा मित्रांनो, समग्र दृष्टिकोण पठन को अर्थ निर्माण की प्रक्रिया मानता है. प्रश्न क्रमांक 10. यदि छात्र कविता का भाव समझता है पर अलंकार नहीं पहचान पाता तो शिक्षक का अगला कदम क्या होना चाहिए. ऑप्शन ए रटने पर जोर, ऑप्शन बी अतिरिक्त अभ्यास, ऑप्शन सी भाव से अलंकार जोड़ना, ऑप्शन डी दंडात्मक सुधार. उत्तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, तरी पण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि 30 पैकी किती गुण आपल्याला येणार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी भाव से अलंकार जोड़ना. विश्लेषण बघा. भाव और अलंकार को जोड़कर सिखाना संकल्पना स्पष्ट करता है. भाव आणि अलंकारला जर जोडलं आपण, ते जोडून जर शिकवलं तर संकल्पना स्पष्ट करते, म्हणजे अर्थ व्यवस्थित कळते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. भाषा शिक्षण में पूर्व ज्ञान सक्रियन का मुख्य लाभ क्या है. ऑप्शन ए समय बचत, ऑप्शन बी स्मृती स्थायित्व, ऑप्शन सी अर्थग्रहण सरल, ऑप्शन डी अनुशासन नियंत्रण. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हा सर्वांचे आभार की आपण 4000+ सबस्क्रायबरच्या पुढे गेलेलो आहोत. तर ही सगळी तुमच्या सहकार्याने प्राप्त झालेलं आहे मित्रांनो, साध्य झालेलं आहे. तर या प्रश्नाचं देखील उत्तर द्या मित्रांनो. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अर्थग्रहण सरल. भाषा शिक्षण में पूर्व ज्ञान सक्रियन का मुख्य लाभ क्या है. तो अर्थग्रहण सरल. अर्थग्रहण करणं सोपं होते मित्रांनो. विश्लेषण बघा. पूर्व ज्ञान से नई जानकारी अर्थपूर्ण बनती है. पूर्व ज्ञान से नई जानकारी अर्थपूर्ण बनती है. प्रश्न क्रमांक 12. यदि शिक्षक केवल सही गलत पर ध्यान देता है तो कौन सा पक्ष उपेक्षित होता है. ऑप्शन ए परिणाम, ऑप्शन बी प्रक्रिया, ऑप्शन सी गती, ऑप्शन डी अनुशासन. काय उत्तर राहणार आहे मित्रांनो, देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं. योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रक्रिया. उत्तर विश्लेषण बघायचं आपल्याला. सीखने की प्रक्रिया को समझना उतना ही महत्वपूर्ण है जितना परिणाम. तर लक्षात ठेवा मित्रांनो ही गोष्ट. यदि शिक्षक केवल सही गलत पर ध्यान देता है तो कौन सा पक्ष उपेक्षित होता है. तर राहणार आहे प्रक्रिया. का सीखने की प्रक्रिया को समझना उतना ही महत्वपूर्ण है जितना परिणाम. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. भाषा सामाजिक अंतःक्रिया से विकसित होती है, यह किस विचारक से संबंधित है. ऑप्शन ए स्किनर, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी वायगोस्की, ऑप्शन डी थॉर्नडाइक. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय राहणार आहे. भाषा सामाजिक अंतःक्रिया से विकसित होती है. हे कोणाचे विचार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी वायगोस्की. विश्लेषण बघा. वायगोस्की के सामाजिक अंतःक्रिया की भूमिका पर बल देता है. प्रश्न क्रमांक 14. लेखन में विचार स्पष्ट है पर क्रम अव्यवस्थित है, समस्या किस तरह की है. ऑप्शन ए व्याकरण, ऑप्शन बी संघटन, ऑप्शन सी शब्दावली, ऑप्शन डी भाव. प्रश्न क्रमांक 14व्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये.
उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी संगठन। मित्रांनो लेखन में विचार स्पष्ट है पर क्रम अव्यवस्थित है, समस्या की स्तर है संगठन म्हणजे ऑर्गनायझेशन। विश्लेषण यह संगठनात्मक म्हणजे ऑर्गनाइजेशन समस्या है। प्रश्न क्रमांक 15 बालक की मातृभाषा का उपयोग कक्षा में क्यों सहायक है? ऑप्शन ए परीक्षा अंक, ऑप्शन बी अनुशासन, ऑप्शन सी संकल्पना स्पष्टता, ऑप्शन डी समय प्रबंधन। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 15चं उत्तर बी आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संकल्पना स्पष्टता। विश्लेषण बघा, प्रश्न बघा बालक की मातृभाषा का उपयोग कक्षा में क्यों सहायक है? विश्लेषण मातृभाषा से अवधारणाएं स्पष्ट होती है। पर प्रश्न क्रमांक 16 यदि छात्र उत्तर सही दे पर तर्क न दे पाए तो शिक्षक को क्या जांचना चाहिए? तर आपले ऑप्शन आहेत ए स्मृती, ऑप्शन बी समझ, ऑप्शन सी अभ्यास, ऑप्शन डी गती। तर मित्रांनो या चारपैकी काय योग्य उत्तर राहणार आहे ते सांगायचं आहे आपल्याला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी समझ। विश्लेषण बघा तर्क का अभाव गहन समझ की कमी दर्शाता है, तो इसीलिए शिक्षक को विद्यार्थी की छात्र की समझ जांचना चाहिए। प्रश्न क्रमांक 17 कौन सा प्रश्न उच्च स्तरीय चिंतन को बढ़ावा देता है? ऑप्शन ए परिभाषा बताइए, ऑप्शन बी उदाहरण लिखिए, ऑप्शन सी तुलना कीजिए, ऑप्शन डी रिक्त स्थान भरो। तर मित्रांनो या चारपैकी आपल्याला सांगायचं आहे की उच्च स्तरीय लेवल कोणत्या प्रश्न कशा प्रकारच्या प्रश्नातून आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो या चार ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी तुलना कीजिए, म्हणजे यामध्ये उच्च स्तरीयचा विचार विद्यार्थी करणार मित्रांनो। विश्लेषण बघा तुलना विश्लेषणात्मक सोच को बढ़ाती है, तुलना विश्लेषणात्मक सोच को बढ़ाती है, इसलिए उच्च स्तरीय चिंतन को बढ़ावा देने वाली प्रश्न तुलना कीजिए, ये सही ऑप्शन रहने वाला है। प्रश्न क्रमांक 18 भाषा शिक्षण में परियोजना कार्य का मुख्य लाभ क्या है? ऑप्शन ए अंकवृद्धि, ऑप्शन बी सहभागिता, ऑप्शन सी रचनात्मक उपयोग, ऑप्शन डी अनुशासन। काय उत्तर राहणार आहे मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर ज्याचं भाषा शिक्षण में परियोजना कार्य का मुख्य लाभ क्या है? तर ऑप्शन क्रमांक सी रचनात्मक उपयोग। विश्लेषण बघूया परियोजना कार्य भाषा का वास्तविक और रचनात्मक प्रयोग कराता है। तर लक्ष ठेवायचं मित्रांनो। प्रश्न क्रमांक 19 यदि छात्र पढ़ सकता है पर सार नहीं बता पाता तो कमजोरी कहाँ है? ऑप्शन ए वाचन गती, ऑप्शन बी शब्द ज्ञान, ऑप्शन सी अर्थबोध, ऑप्शन डी उच्चारण। काय राहणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। 19 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी अर्थबोध। यदि छात्र पढ़ सकता है पर सार नहीं बता पाता तो कमजोरी अर्थबोध में है। विश्लेषण सार न बता पाना अर्थबोध की कमी दर्शाता है। प्रश्न क्रमांक 20 व्याकरण को संदर्भ में सिखाने का उद्देश्य क्या है? व्याकरण को संदर्भ में सिखाने का उद्देश्य क्या है? ऑप्शन ए नियम याद कराना, ऑप्शन बी भाषा प्रयोग सिखाना, ऑप्शन सी परीक्षा तयारी, ऑप्शन डी त्रुटी रोकना। तर मित्रांनो पॉझिटिव्ह सकारात्मक उत्तर काय राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी भाषा प्रयोग सिखाना। तर विश्लेषण बघा संदर्भ में व्याकरण से भाषा का वास्तविक प्रयोग आता है, संदर्भ में व्याकरण से भाषा का वास्तविक प्रयोग आता है। या प्रश्नाचं उत्तर आणि विश्लेषण राहणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 21 यदि शिक्षक छात्र की भाषा त्रुटि को उदाहरण बनाकर समझाता है तो यह कौन सी रणनीति है? यदि शिक्षक छात्र की भाषा त्रुटि को उदाहरण बनाकर समझाता है तो यह कौन सी रणनीति है? ऑप्शन ए दंडात्मक, ऑप्शन बी सुधारात्मक, ऑप्शन सी उपेक्षात्मक, ऑप्शन डी अनुकूलनात्मक। तर मित्रांनो काय उत्तर राहणार आहे 21व्या प्रश्नात सांगायचं आपल्याला। तर मित्रांनो हा या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे बी सुधारात्मक। विश्लेषण बघा का यह सकारात्मक सुधारात्मक रणनीति है, यह सकारात्मक सुधारात्मक रणनीति है। तर लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 22 साहित्य शिक्षण का मुख्य उद्देश्य क्या माना जाता है? ऑप्शन ए कथानक याद, ऑप्शन बी भाषा शुद्धता, ऑप्शन सी संवेदनशीलता विकास, ऑप्शन डी परीक्षा अंक। तर मित्रांनो काय उत्तर राहणार आहे प्रश्नाचं देण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी संवेदनशीलता विकास। विश्लेषण बघा साहित्य संवेदनशीलता और दृष्टिकोन विकसित करता है, साहित्य संवेदनशीलता और दृष्टिकोन विकसित करता है। तर मित्रांनो बघा साहित्य शिक्षण का मुख्य उद्देश्य क्या है? तो संवेदनशीलता का विकास। प्रश्न क्रमांक 23 यदि कक्षा में केवल एक ही उत्तर स्वीकार किया जाए तो कौन सा पक्ष दबता है? ऑप्शन ए अनुशासन, ऑप्शन बी विविध सोच, ऑप्शन सी गती, ऑप्शन डी मूल्यांकन। आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे मित्रांनो आणि कमेंटमध्ये सुद्धा आपल्याला टाईप करायचं आहे की प्रश्न क्रमांक 23चा उत्तर काय राहणार आहे? तर बी राहणार आहे। विश्लेषण बघूया भाषा में बहुविकल्पी सोच को अवसर मिलना चाहिए। तर आपण पहिलेच बघत आहोत मित्रांनो ओपन एंडेड प्रश्नाला आपण जास्त महत्त्व देतो। प्रश्न क्रमांक 24 कौन सा कार्य बोलने के कौशल को सर्वाधिक विकसित करता है? ऑप्शन ए निबंध लेखन, ऑप्शन बी मौन पठन, ऑप्शन सी समूह चर्चा, ऑप्शन डी व्याकरण अभ्यास। या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला यायला पाहिजे मित्रांनो आणि सर्वांना टाईप करायचं आहे। ऑप्शन क्रमांक सी समूह चर्चा। विश्लेषण समूह चर्चा सक्रिय मौखिक अभिव्यक्ति बढ़ाती है। तर बघा लक्षात ठेवायचं मित्रांनो। प्रश्न क्रमांक 25 यदि छात्र प्रश्न समझता है पर उत्तर नहीं लिख पाता तो समस्या काय आहे? मित्रांनो PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपली PDF डाउनलोड करा।
ऑप्शन ए समज, ऑप्शन बी अभिव्यक्ती, ऑप्शन सी स्मृती, ऑप्शन डी प्रेरणा. मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे. योग्य उत्तर राहणार आहे अभिव्यक्ती, ऑप्शन क्रमांक बी. यह अभिव्यक्ति कौशल की कमजोरी है. म्हणजे यदि छात्र प्रश्न समझता है पर उत्तर नहीं लिख पाता तो यह अभिव्यक्ति समस्या कहा जाता है. प्रश्न क्रमांक 26, भाषा शिक्षण में खेल का उपयोग क्यों प्रभावी है. ऑप्शन ए समय भरने हेतु, ऑप्शन बी अनुशासन नियंत्रण, ऑप्शन सी भयमुक्त सीख, ऑप्शन डी परीक्षा तैयारी. भाषा शिक्षण में खेल का उपयोग क्यों प्रभावी है. ऑप्शन सी उत्तर रहना है भयमुक्त सीख. खेल वातावरण का भयमुक्त बनाते हैं. खेल वातावरण को भयमुक्त बनाते हैं. प्रश्न क्रमांक 27, यदि शिक्षक केवल तेज छात्रों से प्रश्न पूछता है तो क्या प्रभावित होगा. ऑप्शन ए पाठ्यक्रम, ऑप्शन बी समावेशन, ऑप्शन सी गती, ऑप्शन डी मूल्यांकन. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. योग्य उत्तर राहणार आहे समावेशन, ऑप्शन क्रमांक बी. विश्लेषण बघा, सभी छात्रों की भागीदारी न होना समावेशन के विरुद्ध है. तो क्या प्रभावित होगा, समावेशन. प्रश्न क्रमांक 28, भाषा सीखने में त्रुटियां क्यों महत्वपूर्ण है. ऑप्शन ए दंड हेतु, ऑप्शन बी कमजोरी दर्शाने, ऑप्शन सी सीखने की प्रक्रिया दिखाने, ऑप्शन डी अंक घटाने. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे आणि ते देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन क्रमांक सी सीखने की प्रक्रिया दिखाने. विश्लेषण बघा, त्रुटियां सीखने की प्रगति को दर्शाती है. भाषा सीखने में त्रुटियां क्यों महत्वपूर्ण है, तो सीखने की प्रक्रिया दिखाने के लिए. और विश्लेषण, त्रुटियां सीखने की प्रगति को दर्शाती है. प्रश्न क्रमांक 29, यदि छात्र पाठ पढ़कर प्रश्न स्वयं बनाता है तो कौन सा कौशल विकसित होता है. ऑप्शन ए स्मृती, ऑप्शन बी विश्लेषण, ऑप्शन सी अनुकरण, ऑप्शन डी श्रवण. तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं देखील उत्तर, ते देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो सांगायचं आहे, जर हिंदीचं विषय आहे तर पूर्ण हिंदीमध्ये शिकवायचं आहे की मराठीमध्ये, असं मी जसं आता बोलत आहे तसंच बोलायचं आहे, ते पण सांगा मित्रांनो. प्रत्येक बाबीवर तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो. चांगलं बरं काय आहे, आम्ही सुधार आणण्याचा प्रयत्न करू. प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी विश्लेषण. प्रश्न निर्माण विश्लेषणात्मक सोच को बढ़ाता है. प्रश्न निर्माण विश्लेषणात्मक सोच को बढ़ाता है. यदि छात्र पाठ पढ़कर प्रश्न स्वयं बनाता है तो वह विश्लेषण कौशल विकसित होता है. प्रश्न क्रमांक 30, हिंदी शिक्षण में बहुत स्रोत सामग्री का उपयोग क्यों आवश्यक है. ऑप्शन ए पाठ्यक्रम विस्तार, ऑप्शन बी रुचि विविधता, ऑप्शन सी परीक्षा तयारी, ऑप्शन डी समय बचत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही ऑप्शन बी टाइप करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सोडा. रुचि विविधता. विश्लेषण बघा, विभिन्न स्रोत छात्रों की रुचि और दृष्टिकोन को व्यापक बनाते हैं. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेवटपर्यंत येण्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.